तर मंडळी मी आता पोचली आहे हॉटेलवर आणि हा आहे माझा रूम. बाल्कनी मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवेल. आता खूप दमली आणि उद्या पण नाईट शूट आहे, तर भेटूया उद्या. गुड नाईट. गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली. आजचा दिवस खूप स्पेशल आहे, त्यामुळे मस्त फ्रेश कडक चहाने स्टार्ट करूया. आज ॲक्च्युली खूप इम्पॉर्टंट डे आहे, तर हळूहळू कळेल तुम्हाला, मी लगेच नाही सांगणार आहे. बरं, मी काल रूम तर दाखवला तुम्हाला, पण बॅल्कनी बघितलीच नाही कारण रात्र होती. तर चला आपण बॅल्कनी बघूया. खूप सुंदर वाटतं ना. मला ना असे ब्राईट आणि पॉपअप होणारे कलर आणि म्हणजे कलरफुलच सगळं मला खूप आवडतं. मी थोडी पेस्टलवाली नाही आहे. आता मी चेंज केलं कारण की मला जायचं होतं रिहर्सलसाठी आणि जायचं खरं तर मनच करत नव्हतं कारण इथे इतकं शांत आणि छान वाटत होतं ना. मला म्हणजे कलरफुल गोष्टी जसं मी सांगितलं मला खूप आवडतं आणि स्पेशली जर ग्रीनरी असेल तर मला प्रचंड आवडते. माझ्या घराच्या मागे पण खूप सारी झाडं आणि खूप गोष्टी आहेत, म्हणजे ग्रीनरी आहे, तर मला खूप छान वाटतं. हॉटेलमध्ये एका वॉलवर असे वेगवेगळे पेंटिंग्स होते आणि ते मला खूप क्यूट वाटले, तर मी असा व्हिडिओ काढला. चला, रिहर्सलला निघाली आहे मी आणि इथे बघा मी तर रेडी आहे रिहर्सलसाठी. पण तुम्हाला रिहर्सलचा व्हिडिओ तर दाखवू नाही शकत सध्या. थोड्या दिवसांनी मी तुम्हाला नक्की पोस्ट करेन रिहर्सलबद्दल. रिहर्सलच्या नंतर आपण भेटूया. ओके, बाय. मिलते हैं छोटे से ब्रेक के बाद. गोव्यात आलो आणि प्रॉन करी राईस नाही खाल्लं तर काय फायदा. गोवन प्रॉन करी राईस म्हणजे आत्माच तृप्त. बरं, हे रिहर्सल झाल्यानंतर आम्ही लंच करतोय आणि मग आम्ही चाललोय नाईट शूटला. हे लोकेशन आहे ॲक्च्युली एक कॅफे हायर केलेलं जिथे आमचं शूट होतं आणि खूप सुंदर होतं लोकेशन. आणि कॅफेज आणि बेकरीमध्ये किती सुंदर सुंदर स्मेल येतो तुम्हाला तर माहितीच आहे. शूट जवळजवळ संपायला आलं. सगळ्यांनी फार मेहनत केली आहे आणि थोड्याच वेळात फायनली खूप दमल्यानंतर आणि खूप छान शूट केल्यानंतर होणार आहे पॅकअप. गुड मॉर्निंग. आज आहे शूटचा सेकंड डे. मला माहिती आहे तुम्ही विचार करताय की हिने काल रात्री पॅकअप नंतर काहीच पोस्ट नाही केलं. हो, सॉरी, खूप पाय दुखत होते. मी जाऊन झोपली आणि आज डायरेक्ट सकाळी उठून एक मस्त कॉफी घेतली आणि त्यानंतर शूटच्या लोकेशनवर आले. हे लोकेशन कदाचित तुम्हाला माहिती असेल. हे आहे लोकेशन डिअर जिंदगीमधलं, जे दोन्ही साईडला झाडं आहेत आणि मध्ये फक्त छान रस्ता आणि गारगार वारा आहे ना, तो. खूप छान लोकेशन होतं. आणि हे आहे आमचं सेकंड लोकेशन. आम्ही खूप सुंदर सनसेट पाहिला, म्हणजे खूप रिलॅक्सिंग पण होतं. ॲक्च्युली सगळे खूप एक्झॉस्ट झालेले. व्हिडिओमध्ये समजत नाही आहे कारण की मी फक्त तुम्हाला काही काही शॉर्ट्स दाखवते. खरं सांगू, एक फिल्म किंवा एक गाण्याच्या मागे बरीच मेहनत असते. पण सगळ्यांना किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की जे फिल्म इंडस्ट्री शूटिंग करतात, काम करतात, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आहेत, त्यांची काय मजाच असते. पण खरं तर तसं नाही आहे. इतकं काम केलं आणि लंच पण नाही केलं, तर पेटपूजा तर करायलाच हवी, हो ना? तर आम्ही छान डिनर करणार आहोत सगळे एकत्र इथे आणि वाईब इथली खूप छान होती. बरेच जण रिटायरमेंट नंतर गोव्याला येतात. का येतात माहिती आहे? कारण इथली लाईफ छान स्लो आणि रिलॅक्स्ड आहे. चला, आता परत घरी जायची वेळ आलेली आहे. खूप छान काम केलं सगळ्यांनी, खूप छान शूट झालं. काय आहे प्रोजेक्ट ते सगळं तर मी पुढे तुम्हाला अपडेट देईनच, पण छान मोठं सरप्राईज आहे. आणि आता आम्ही फ्लाईटची वाट बघतोय. आमची फ्लाईट प्रचंड लेट होती, म्हणून विचार केला काहीतरी खाऊन घेते. पण फ्लाईट तर इतक्या वेळा लेट झाली, म्हणजे 3 वेळा टायमिंग्स चेंज झाले. रात्रीची सकाळ झाली, पण काय आमची फ्लाईट आली नाही. सगळे इंडिगोचे जे पॅसेंजर्स होते ते खूप भांडले आणि सगळ्या फ्लाईट्स डिले होत्या आणि खूप जास्त प्रॉब्लेम झालेला सगळ्यांना.